नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, झुंजार असलेलं व्यक्तिमत्व, श्री छगन भुजबळ यांची न्यायालयातनं त्यांच्यावरती असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणातनं कशी सुटका केली, याची इत्थंभूत माहिती, जे असंख्य प्रश्न महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या मनात आहेत, ते ह्या आत्ताच्या व्हिडिओमधनं तुम्हाला मिळणार आहेत. अगदी मी शेवटी न्यायालयामध्ये काय घडलं, कुठले शब्द वापरले न्यायालयानं आणि कोणते तांत्रिक मुद्दे होते, की जे श्री भुजबळ यांना खूप मदतीला आले आणि ही सुटका ही राजकीय कारणामुळं झाली का तांत्रिक कारणामुळं झाली, हे मी तुमच्यासमोर उलगडून दाखवल्यानंतरच तुमचं मत ह्या संदर्भातलं अगदी क्रिस्टल क्लिअर आपण ज्याला म्हणतो तसं ते झालंय. काही इंग्रजी शब्द जे प्रत्यक्षात न्यायाधीशांनी वापरलेत तेही मी सांगणार आहे. पण साहजिक आहे, दोषमुक्त झाल्यानंतर श्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासाच मिळाला. त्यांची पहिली प्रतिक्रिया ह्या सगळ्या प्रकरणात आली आहे. महाराष्ट्र सदन प्रकरणात आज न्यायालयानं आम्हाला दोषमुक्त केलं. सत्याचा आणि न्यायाचा विजय झाला. गेल्या अनेक वर्षात आम्ही न्याय प्रक्रियेवरती पूर्ण विश्वास ठेवून संयमानं वाट पाहिली. या काळात माझ्या कुटुंबानं, सहकाऱ्यांनी आणि जनतेनं दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. ही छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया. आणि आपण मग आता न्यायालयीन भागाकडे जाऊ. कालच मी म्हटलंय, की छगन भुजबळ यांच्यावरती अ, ते कोठडीमध्ये गेले, त्यांची बदनामी झाली आणि वगैरे. आणि आता ते निर्दोष सुटले असतील, तर त्यांच्या त्या बदनामीचा आणि दीर्घकाळात ते कोठडीत राहिल्याचा मोबदला कोण देणार? असो, in its order, कोर्ट काय म्हणते बघा. The court held that in the absence of predicate offense and with attachment proceedings have failed, continuation of the PMLA case would be a deadwood exercise. आधीचं प्रकरण, त्याच्यामध्ये नेमकं जे काही कथित भ्रष्टाचार झालेत, त्याची सगळ्या पुराव्यासंदर्भातली मालिका ती तुम्ही दिलीच नाही. त्यामुळे आता हे प्रकरण चालवणं म्हणजे काय? डेडवूड एक्सरसाइज. काही अर्थच नाहीये. It noted that the alleged money laundering was based on two predicate offense, non-registered, one registered by the Anti-Corruption Bureau, SCB Mumbai, and the other by the Economic Offense Wing, तळोजा. आमचं हे सगळं प्रकरण कशावर आधारित आहे? एक अँटी करप्शन ब्युरो मुंबईत त्याने नोंदवलेलं आणि दुसरं EOW तळोजा इथं नोंदवलेलं. जसं-जसं मी तुम्हाला सांगेन, हे सगळं प्रकरण कसं घडत गेलं, तुमच्या लक्षात येईल, की हे प्रकरण तांत्रिक आहे, राजकीय आहे, की काय? The court recorded that both predicate cases, the accused had already been discharged for want of evidence. In the ACB case, 16 and 17 accused were discharged after the court found that the essential ingredients of corruption, criminal conspiracy, and fraud were not made out. Similarly, in the EOW case, a session court had held that allegations of cheating flat buyers by Devisha Infrastructure Private Limited and its directors did not constitute a criminal offense. तुम्ही जे काही आधी गुन्हे दाखल केले त्यात कुठलाही पुरावा आम्हाला आढळून आलेला नाही. आता मी प्रिडिकेट ऑफेन्स काय आहे? त्याचबरोबर जे कोर्टाने डेडवूड एक्सरसाइज म्हटलंय ते का म्हटलंय बघूया. पी-एम-एल-ए प्रकरणाची मूळ अट म्हणजे प्रिडिकेट ऑफेन्स, इथेच ही सगळी केस कोसळली. कशी कोसळली? तर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट पी-एम-एल-ए अंतर्गत मनी लॉन्ड्रिंग सिद्ध होण्यासाठी या प्रकरणात ईडीनं आधार घेतला होता 2 एफ-आय-आरचा. एक होता अँटी करप्शन ब्युरो एसीबीची केस, दुसरा होता इकॉनॉमिक ऑफेन्स विंग त्यांची केस. दोन्हीही प्रिडिकेट केसेसमध्ये जे मूळ आरोपी होते, छगन भुजबळ वगैरे मंडळी, ती सगळी डिस्चार्ज झाली. त्यांच्यावरती कोणताही गुन्हा सिद्ध झाला नाही. ज्या 2 इमल्यावर तुमची अख्खी बिल्डिंग उभा होती, ते 2 इमलेच कोसळले. म्हणजे पाया त्याचा कोसळला. म्हणून टेक्निकल गॅप होता. ईडीने प्रिडिकेट ऑफेन्स डिस्चार्ज नंतरही पी-एम-एल-ए प्रकरण चालवण्याचा प्रयत्न केला. मूळच्या तुमच्या एफ-आय-आरमध्येच आरोपींची निर्दोष मुक्तता केली असली तरीही ईडीनं नाही, नाही आमचं ते प्रकरण आहे असं म्हणत चालवायला सुरुवात केली आणि त्यामुळं कोर्ट म्हणालं, की "धिस इज डेड वूड एक्सरसाइज" किंवा एक्सरसाइज. जे कायद्यानं टिकलं नाही. आता अटॅचमेंट प्रोसिडिंग्ज फसणं म्हणजे आर्थिक गुन्ह्याचा आधार नाही. मी हे खूप तांत्रिक नीट अभ्यास करून तुम्हाला सांगतोय. पी-एम-एल-एमध्ये दुसरा महत्त्वाचा आधार काय होता? तर या प्रकरणामध्ये ईडीची अटॅचमेंट म्हणजे मालमत्ता जप्ती न्यायालयामध्ये टिकली नाही.
म्हणजेच इलिगल मनी ट्रेल सिद्ध झाला नाही. टेक्निकल लॅप्सेस काय त्याच्यामध्ये? मनी लॉन्ड्रिंगचा कोर्ट एलिमेंट्स म्हणजे इलिगल प्रोसीड्स कागदोपत्री दाखवता आलाच नाही, की मनी ट्रेल कशी झाली? ए कडनं पैसे घेतले, बीला दिले, बीतनं सी गेले किंवा ह्याच्या शेल कंपन्या आहेत. त्या शेल कंपन्यामध्ये कसे व्यवहार झाले? काहीही कागदोपत्री सिद्ध करता आलं नाही. मीन्स री म्हणजे गुन्हेगारी हेतू सिद्ध करण्यात आलेलं अपयश, तिसरा मुद्दा. ए केसमध्ये कोर्टानं स्पष्टपणे म्हटलं, की करप्शन, क्रिमिनल कन्स्पायरसी आणि फ्रॉड याचे आवश्यक असलेले इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स सिद्धच झाले नाहीत. ई-ओ-डब्ल्यूमध्ये केस होती. फ्लॅट बायर्सची फसवणूक, क्रिमिनल ऑफेन्स या व्याख्यात ते बसलं नाही. सेशन कोर्टने ते आधीच म्हटलं होतं. सो टेक्निकल इश्यू काय? पी-एम-एल-एचे हे स्ट्रिक्ट लायबिलिटी नाहीये. इंटेंट प्लस इल्लीगल ॲक्ट दोन्ही लागतात. दोन्ही कोसळले. इल्लीगल बेकायदेशीर काम आणि हेतू गुन्हा करण्याचा दोन्ही सिद्ध झालं नाही. आणि ईडीची जी केस होती ती डेरिव्हेटिव्ह होती. इंडिपेंडंट नव्हती. म्हणजे काय? ईडीचा सगळा जो इमला उभा होता तो अँटी करप्शन ब्युरो अधिक ई-ओ-डब्ल्यूची केस आणि स्वतंत्र एफ-आय-आर इंडिपेंडंट तुम्ही दाखवलेलाच नव्हता. त्यामुळे लीगल लॅप्स काय झाला बघा. जर बेस केसच पडली, तर डेरिव्हेटिव्ह केस आपोआप मागे पडली आणि मग ही सेटल्ड लीगल पोझिशन जी असते अक्रॉस, की मूळचा एफ-आय-आरच नाही आणि तुमचा स्वतंत्र एफ-आय-आर नाही, तर त्याच्यामध्ये छगन भुजबळ यांना या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली. 2016चं जे अरेस्ट होतं, त्याच्या विरोधामध्ये 2024ला डिस्चार्ज ॲप्लिकेशनच्या विरोधात ईडी गेली होती. अटक झाली फेब्रुवारी 2016ला भुजबळांना. बेल मिळाली 2018ला. डिस्चार्जसाठी आता ॲप्लिकेशन आलं. 8 वर्षाच्या तपासानंतर सुद्धा डिस्चार्जला सुद्धा कोर्ट काय म्हणालं बघा. ठोस मनी लॉन्ड्रिंगची कुठलीही साखळी तुम्ही सिद्ध केली नाही. प्रिडिकेट ऑफेन्स टिकला नाही. त्यामुळं हा मुद्दा निकालात थेट हाताळला गेलेला नाही आणि म्हणून हे सगळं प्रकरण डिस्चार्ज झालं. सो छगन भुजबळ यांची ईडीच्या प्रकरणातनं झालेली सुटका ही सबळ पुराव्याचा अभाव, ईडीच्या तपासातला गलथानपणा, ईडीनं स्वतः न दाखल केलेला एफ-आय-आर ह्या तांत्रिक मुद्द्यावरती झालेली आहे. आता जजमेंटमध्ये सुद्धा म्हणजे जजमेंट वाचल्यानंतर सुद्धा आणखी काही क्लॅरिटीची आवश्यकता होती. ईडीच्या तपास पद्धतीवरती कोर्टाचं कुठलंही कमेंट्स नाहीये. अरेस्टच्या प्रिपोर्शनॅलिटीवरती पण कुठलं कमेंट नाहीये. पॉलिटिकल वेंडेट्टा व्हर्सस इन्व्हेस्टिगेटिव्ह फेल्युअर त्याच्यावरती काही कमेंट नाहीये. ऑफिसर्स अकाउंटबिलिटी त्याच्यावरती पण कोर्ट काही बोललेलं नाहीये. त्यामुळे हा जो निकाल आहे तो कायद्यापुरताच मर्यादित आहे. थोडक्यात या निकालाचं कन्क्लुजन जर आपण असं काढलं, तर ते ठरतं एव्हिडन्स फेल्युअर प्लस लीगल इंडिपेंडन्सी कोलॅप्स. कारण त्याच्यामध्ये लीगल इंडिपेंडन्सी समोर तुम्ही काही मुद्देच आणले नाही, तर कोर्ट तरी काय करणार, की कशाच्या आधारावर शिक्षा देणार? आणि म्हणून महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणांमध्ये भुजबळ मंत्री झाल्यानंतर 936 दिवसांनी ते निर्दोष सिद्ध झालेले आहेत. मूळ गुन्हा दाखल नसल्याच्या तांत्रिक मुद्द्यावरती छगन भुजबळ यांची ईडीच्या प्रकरणातनं निर्दोष मुक्तता झालेली आहे. सो आता तुम्ही ठरवा, की हे राजकीय कारणामुळे झालं असेल, की केवळ तांत्रिक भाग आहे, की केंद्रीय तपास यंत्रणांचा कथित वापराचा जो मुद्दा असतो, त्यात आणखीन हे प्रकरण जोडलं गेलं. मी ते तुमच्यावरती सोडतो. तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये सगळ्या महाराष्ट्राला सांगा. थांबूया आपण इथे.